नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला साबुदाण्यापासून रेसिपी बघायची आहे आणि एक वेगळा प्रकार आहे. नक्की करून पहा. साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कॅल्शियम मिळतं आणि वजन वाढवण्यासाठी सुद्धा हा साबुदाणा खूप उपयोगी आहे. ज्यांचं वजन वाढत नसेल त्यांनी साबुदाण्याची रेसिपी आठवड्यातनं 2दा-3दा तरी करून खायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यामुळे वजन लवकरच वाढतं. आपण उपवासासाठी साबुदाणा खातो म्हणजे आपलं पोट भरलेलं वाटतं, आपल्याला भूकही नाही लागत, ऊर्जा मिळते त्याच्यामुळे आणि पचनासही छानच आहे. तुम्हाला जर तुमची हाडं मजबूत करायची असली तरीसुद्धा साबुदाण्याचा वापर तुम्ही आठवड्यातून 2दा-3दा तुमच्या शरीराला नक्कीच फायदा होईल असा हा साबुदाणा आहे. त्यापासून आपण एक वेगळीच रेसिपी बनवायची आहे आणि ते सुद्धा अगदी तुम्ही कधी पाहिलेही नसेल अशी नवीन रेसिपी आहे. त्यासाठी आपण काय घेणार आहोत, 5-6 तास आपण साबुदाणा भिजून घेतलेला आहे आणि त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे. कारण साबुदाणा म्हटलं का कडक असतो, तो भिजवला का छान नरम होतो. आता आपल्याला कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला कच्चं दूध ओतायचं आहे. हे पहा, छान असं 1 लिटरभर कच्चं दूध आहे मैत्रिणींनो. आता कच्चं दूध म्हणजे कोणतं दूध हे तुम्हाला सांगणार आहे. गाई व्यालीनंतर 2-3 दिवसांनी जे दूध निघतं त्याला कच्चं दूध म्हणतात मैत्रिणींनो. आणि जे पहिल्या दिवसाचं दूध असतं त्याचा खरवस बनतो आणि ह्यात 2-3 दिवसाच्या दुधाचा खरवस बनत नाही. पण आपल्याला ह्या रेसिपीसाठी का वापरायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे. आता 1 लिटर ते दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 मोठी वाटी साखर घातलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे साखर घाला मैत्रिणींनो, जसं तुम्हाला गोड आवडत असेल तसं. कच्च्या दुधामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम असं सगळं त्या दुधामध्ये असतं. जसं आईचं पहिलं दूध मुलाला पाजलं जातं, तसंच गाईचं सुद्धा दूध तेवढंच पहिलारू आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे. आता त्यापासून रेसिपी काय बनणार आहे नक्की पहा. 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला आता गरम दूध झाल्यानंतर आपण ओतून घेणार आहे. जसं जसं गरम दूध होईल तसं तसं आपला साबुदाणा छान फुलेलही आणि आपलं दूधही जसं आपल्याला वाटतं रबडीप्रमाणे होणार आहे. आता थोडा वेळ आपण शिजवून घ्यायचा आहे साबुदाणा. त्यानंतर बाकीचे पदार्थ आपण घालू. मैत्रिणींनो, याच्यात चव इतकी भारी येते का तुम्ही कधी नक्कीच हे पाहिलं नसेल. पहा, आपला साबुदाणा छान असा फुललेला आहे, पाणीदार दिसतोय. याचाच अर्थ आपला साबुदाणा शिजत आलेला आहे. झटपट रेसिपी आहे, जास्त काही वेळ लागत नाही आणि मैत्रिणींनो, ही तुम्ही उपवासासाठी सुद्धा ही रेसिपी खाऊ शकता. पहा, तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. पहा, आता आपलं दूध जे कच्चं आहे ते थोडंसं फाटल्यासारखं दिसतंय, तुम्हाला वाटतंय ना, दाणे दाणे असे दाणेदार आपल्याला रेसिपी बनवायची आहे. आणि ही रेसिपी खरंच पौष्टिक एवढी असते आपल्या शरीरासाठी. ज्यांचं वजन अगदी कमी असेल त्यांनी ही रेसिपी आठवड्यातून 1दा-2दा खाल्ली तर नक्कीच वजन वाढण्यात मदत होईल आणि आपल्या हाडांना, सांध्यांना मजबूती देण्यासाठी ही रेसिपी आहे. आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहे वेलची पूड आणि जायफळ पूड. हलवून घेणार आहे. चवीनुसार आपण घातलेली आहे 1 चमचाभर. हे पहा, आता छान घट्टसुद्धा होणार आहे.
कारण त्यामध्ये साबुदाण्याचा छान असा मिक्स झाल्यानंतर घट्टपणा येतो ह्या रेसिपीला. आता आपण केशरवालं दूध त्याच्यामध्ये घालणार आहोत. केसरच्या काड्या भिजत घातलेल्या होत्या, हे पहा, आणि ते दूध घालणार आहेत आपण. म्हणजे थोडा कलरही छान येतो आणि दिसायलाही सुंदर दिसतं. आणि केसर ही आपल्या शरीराला किंवा चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी भारीच आहे. आता हे सगळं आपण मिश्रण हलवून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला एक पदार्थ अजूनही घालायचे आहेत. ते आहे हे तूप. तूप मी छान असं गरम करून घेतलेलं आहे फोडणी पात्रामध्ये, आणि त्यामुळे मध्ये मनुका घातलेला आहे. म्हणजे आपलं जे आपण वापरतो ड्रायफ्रूट्समध्ये मनुके, आणि बदाम आहे, काजू आहे. तुम्हाला वाटलं तर अजूनही ड्रायफ्रूट्स घालू शकता. आणि यावरती याची फोडणी द्यायची आहे. तुपाची फोडणी दिली का रेसिपीला अजूनही मजबूत करण्याचं काम करतं, म्हणजे अजून पौष्टिक होते. मनुके छान फुलल्यानंतरच मैत्रिणी घालायचे आहे फोडणी. त्यामुळे तूप आपलं थोडं कडकडीत तापवायचं आहे. कोणतंही तूप घेऊ शकता, पण गावरान असलं तर चांगलंच आहे. अगदी आगळी वेगळी रेसिपी आहे, गावाकडची. असं गावाला खूप जणांना मी करताना पाहिलेलं आहे, त्यामुळे मीही करून पाहिलेली आहे. पण आमच्या घरात एवढी आवडली का साध्या साबुदाण्यापेक्षा रबडी साबुदाण्याचा पदार्थ अगदी भारीच वाटला. पहा मैत्रिणी, पौष्टिक रेसिपी आहे. आवडली तर करून पहा, आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि खायला तर एवढी छान लागते. मध्ये मध्ये त्या दुधाचा इतका सुगंध छान वाटतो खायला. करून पहा, नक्कीच आवडेल. आणि तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा. पौष्टिक, कॅल्शियम आणि भरपूर असं प्रोटीन असलेली रेसिपी. बाय मैत्रिणो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान स्वाद घ्या. बाय बाय.